स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। राष्ट्रसंत श्री संत गाडगेबाबांच्या स्मारकाचे झाले धुळ्यात भूमिपूजन। धुळे शहरात आज राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या स्मारकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला। राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा समाजबांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। दरम्यान विधिवत पूजा करून स्मारकाच्या कामाला प्रारंभ करण्यात आला। संत गाडगेबाबांच्या विचारांचा प्रसार व स्वच्छता समाजसेवेचा संदेश पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे स्मारक उभारले जात असल्याचे मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले। भूमिपूजन सोहळ्यास उपस्थितांनी संत गाडगेबाबांना अभिवादन करत त्यांच्या कार्याची आठवण जागवली। कार्यक्रमासाठी श्री संत गाडगेबाबा स्मारकाचे सूचक श्री संजय भाऊ वाल्ले, प्रदेश युवा अध्यक्ष धोबी समाज व महानगर प्रमुख शिंदे सेना यांच्यासह संत गाडगेबाबा सांस्कृतिक मंडळ देवपूर, तेलुगू धोबी समाज, परदेशी धोबी समाज, धुळे शहर व धुळे ग्रामीण येथील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री संत गाडगे महाराज यांचा पूर्णकृती स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज गाडगेबाबांच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी धुळे जिल्ह्याच्या धोबी समाजाच्या इथं समक्ष या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। या ठिकाणी गाडगेबाबांचा जो स्मारकाचा विषय होता, मी नगरसेवक असताना 2010ला त्या ठिकाणी समाजाच्या वतीने मांडण्यात आला, परंतु रामाला देखील 14 वर्ष वनवास त्या ठिकाणी भोगावा लागला होता। पण गाडगेबाबाचं स्मारकाचं भूमिपूजन हे 16 वर्षांनंतर आज या ठिकाणी पूर्ण होतंय। काय अडचणी आल्या, कोणी विरोध केला, त्या विषयामध्ये आम्हाला समाजाला पडायचं नाही, परंतु आज 150व्या जयंतीनिमित्त गाडगेबाबांचं सुंदर असं स्मारक या धुळे महानगरपालिकेमध्ये आज या ठिकाणी त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी समाजाच्या वतीने या ठिकाणी संपन्न झाला। जय गोपाल।